नासिक शिक्षण निर्वाचन क्षेत्र से ठाकरे गुट में घमासान मचा हुआ है। इसी सीट से ठाकरे गुट के संदीप गुलवे को उम्मीदवार बनाया गया, लेकिन शुभांगी पाटिल भी इस उम्मीदवारी के लिए अड़ी हुई थी। लेकिन अब शुभांगी पाटिल ने एक बड़ा खुलासा किया है। उन्होंने चुनाव से अपना नाम वापस ले लिया है। वे आज मीडिया को दिए इंटरव्यू में बोल रही थी। लोकसभा चुनाव के बाद नासिक शिक्षक निर्वाचन क्षेत्र का चुनावी माहौल गर्मा गया है। आज नामांकन पत्र दाखिल करने की आखिरी तारीख है। इससे पहले नासिक डिवीजन शिक्षक निर्वाचन क्षेत्र की प्रबल दावेदार और ठाकरे गुट शिवसेना की उपनेता शुभांगी पाटिल ने स्पष्ट कर दिया है कि पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे के सिर्फ एक शब्द पर उन्होंने अपनी पार्टी के प्रति वफादारी दिखाते हुए अपनी उम्मीदवारी से नाम वापस ले लिया। शुभांगी पाटिल ने बताया कि पिछले शिक्षक निर्वाचन क्षेत्र के चुनाव में पार्टी ने उन पर भरोसा जताया था और उन्हें उपनेता भी चुना था, लेकिन इस बार उन्होंने उद्धव ठाकरे के अनुरोध पर दूर रहने का फैसला किया है। आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं. साहेबांनी सांगितलं, ताई पदवीधरला मी तुम्हाला ओळखत होतो, तरी तुम्हाला मी पाठिंबा दिला. उमेदवारी तर त्यावेळेस नव्हती, पाठिंबा दिला आणि अनेक गोष्टी साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला अनेक पदं दिले, ते दिले. तर साहेबांनी सांगितलं, ताई नक्कीच भविष्यात मी तुमचा विचार करेन आणि तुम्ही इथे थांबावं अशी मला एक साहेबांनी आदेशच म्हणावा तो केला. त्यावर मी विचार केला, की नाही नक्की निष्ठावंत शिवसैनिक असायला पाहिजे, थांबलं पाहिजे. आदरणीय पक्षप्रमुखांनी माझ्यावर जे पदवीधरच्या वेळेस माझ्यावर जो विश्वास दाखवलेला होता, तो विश्वास पुन्हा एकदा दाखवायचा होता. म्हणून मी परवाच तुम्हाला तुमच्या माध्यमाने सगळ्यांच्या माध्यमाने सांगितलं, की मी फॉर्म भरणार नाही. तसं आज 7 तारीख आलेली आहे. 3 वाजेपर्यंत वेळ आहे. फक्त मी साहेबांना एकच म्हटली हे सगळं असताना, "साहेब सगळं ठीक आहे. मी 10 वर्षापासून शिक्षकांचं काम करत आलेले आहे. माझा शिक्षक मी ज्यावेळेस माघार घेईल असं सांगेल, त्यावेळेला तो हवालदिल होईल. अगदी उद्रेक होईल भावनांचा. तर काय असावं? तसं आणि मग त्यांच्या प्रश्नांचं नेमकं पुढे काय?" त्यावर साहेबांनी सांगितलं, "ताई नक्कीच तुम्ही जशा शिक्षकांच्या कर्तव्याशी बांधील आहेत, तसं मीही बांधील असेल आणि तुमच्या माध्यमाने जे आमदारांच्या माध्यमाने होणार नाही, पण शिक्षकांचा ज्या वेळेस प्रश्न असेल त्या वेळेला मी शिक्षकांच्या प्रश्नासाठी नेहमीच पुढे असेल आणि त्या प्रश्न तुमच्या माध्यमाने सोडून देईल." नागपुर समय, गली से दिल्ली तक।